वेलकम टू माय चॅनेल. आणि आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफिकेशन टॉपिकवरचे एक 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. चला तर मग सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, तर तो कसा सोडवायचा हे आपण बघूया. ह्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 792 भागिले √576 प्लस 3/5 इंटू 500 आणि समोर एक क्वेश्चन मार्क आहे. तर आपण कसं सोडवायचं ते आपण बघूया. हा झाला आपला क्वेश्चन. आता सुरुवात करताना आपण लेफ्ट साईडकडून हा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, डावीकडून सोडवायला सुरुवात करायची. आता इथं 792 ॲज इट इज आहे तसं राहणार भागिले आता जो 576 अंडर दिलाय तो हा कशाचा हा वर्गमूळ होतो ते आपण बघूया. आता आपण जर 25चा स्क्वेअर केला तर 25चा स्क्वेअर हा आपण बघितला तर इथं 5चा जो स्क्वेअर आहे तो 25 येतो आणि 2ची जी पुढची संख्या असते ती 3 असते. जर आपण ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं 3 दोन्ही 6 तर हा 625 येतो. आता 576 जी ही संख्या आहे ती 625 पेक्षा कमी आहे. तर त्यामुळे 25च्या आधीची जी संख्या येते ती 24 येते. मग 24चे जे लास्टला नंबर आहे तो 4 आहे. मग 4चा जर वर्ग केला तर तो 16 येतो. म्हणजे इथं 6 आहे. तर आपण 24चं मल्टिप्लिकेशन करून इथं बघूया. 24 गुणिले 24 किती येते ते बघूया. आता ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 गुणिले 4 इथं 16 येईल. ह्याच्याला इथं कॅरी फॉरवर्ड म्हणजेच 1 येईल. जर तिरकस गुणाकार केला ह्याच्यामध्ये तर 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8 येईल. मग 8 अधिक 8 16 येते आणि हा 1 त्यामध्ये ॲड केला तर 17 येईल. आणि हा 1 आहे असा 17चा 1 आहे असा इथं ह्याच्याला राहील. त्यानंतर 2 गुणिले 2 केलं तर 4 येईल आणि अधिक हा राहिलेला ह्यामध्ये ॲड केला तर 576 येईल. म्हणजे 24 √576 ची व्हॅल्यू इथे येणार आहे 24. प्लस पुढे सोडवत आपण जाऊया. 3/5 गुणिले 500 इथं जे क्वेश्चन मार्क आहे तिथं आपण x घेऊया. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 5 ने इथं भाग जातोय बघा. 5 एके 5 5 एके 5 2 0 ॲज इट इज इथं आले. तर पुढे आपण सोडवत असताना काय होणार 792 जे आहे ठीक आहे हे भागिलेचं आपण गुणिले करायचं. भागिलेचे ज्यावेळी गुणिले होते त्यावेळी ही संख्या 1/24 होते. कारण की ह्याच्या खाली छेदामध्ये 1 असतो तो वरती गुणाकारच्या स्वरूपामध्ये येतो. त्यामुळं 1/24 येईल. अधिक इथं 100 गुणिले 3 हे 300 येईल. इक्वल टू इथं x येईल. आता त्यानंतर आपण भाग घालवताना 12ने या संख्येला भाग जातो. ही पण समसंख्या ही पण समसंख्या आहे. 12 दोन्ही 24 येईल. 12 पंचे 60 12 संग 72 येईल. 72 आणि इथं राहणार किती 7 राहते बघा. म्हणजे 12 पंचे 60 12 संग 72 इथं 66 येईल. परत 2 ने ह्याला भाग जातोय. बे के बे आणि इथं 33 येईल. इक्वल टू इथं किती येणार आहे 33 येणार आहे. प्लस हे 300 इक्वल टू इथं x येईल. मग x ची फायनल व्हॅल्यू किती येईल 333. हे आपलं इथं आन्सर येईल. पहिला क्वेश्चनचं आपलं इथं आन्सर पूर्ण झालेलं आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यू दिलेले आहेत ते आपण बघूया. आता इथं सोडवताना ह्यामध्ये सुरुवात कुठून करायची तर जे ब्रॅकेट दिलेलं आहे व्ही ब्रॉडमॉस रूल नुसार सगळ्यात पहिला आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. हे ब्रॅकेट ॲज इट इज राहील. 2 + 8 आता इथं कसं येणार आहे 2.2 प्लस 1.8 8 आणि 2 10 इथं हातच्याला कॅरी फॉरवर्ड 1 येईल. 2 आणि हा एक 3 आणि हा एक हातच्याचा मिळून इथं 4 येईल. म्हणजे ब्रॅकेटमधली व्हॅल्यू इथं 4.0 म्हणजे 4 येईल. हे ब्रॅकेट पूर्ण होईल. इथं 15 आहे असं राहील.
इथं स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे असं राहील. मग 10 गुणिले 4 किती येते 40 येईल. ब्रॅकेट पूर्ण झालं आणि मायनस इथं 15 येईल इक्वल टू एक्स स्क्वेअर येईल. 40 वजा 15 25 येते इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग इकडचं ज्यावेळी स्क्वेअर निघणार त्यावेळी ही व्हॅल्यू अंडर रूटमध्ये येणार इक्वल टू एक्स. 5चा वर्ग केला तर तो 25 येतो, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपली इथं 5 येईल. सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपलं 5 येईल. आता थर्ड क्वेश्चन आपण बघूया. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं 2197 भागिले 13 असं दिलेलं आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 144 भागिले 4 दिलेला आहे आणि इक्वल टू एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे. तर सोडवताना सगळ्यात पहिला ब्रॅकेट वाईज सॉल्व करत जायचं. ते पण आपण सोडवताना लेफ्ट टू राईट सॉल्व करत जायचं, डावीकडून उजव्या बाजूला. इथे येईल 2197 भागिले 13 प्लस 144 भागिले 4 इक्वल टू एक्स स्क्वेअर. ह्या फॉर्मॅटमध्ये घेतले. 13 इथं डायरेक्ट भाग जातो. 13 एके 13, 13 दोन्ही 26 येते, त्यामुळे इथं 13 येईल. 13 आणि इथं 8 येईल, 8 राहील कारण की 13 अधिक 8 आपल्याला 21 येते. आता 89, 13 पंचे 65, 13 सांग 78, 13 7 91 येते, त्यामुळे 13 सांग आपल्याला इथं 78 येईल. 78 मध्ये बघितला तर आपण इथं 11 राहील बघा. 89 वजा 78 11 येते आणि 13 9 17 117 जे येईल, त्यामुळे इथं 13 9 17. जर भाग घालवला तर 169 ही आपली संख्या येईल. तसंच 4 ने ह्याला भाग घालवला तर 4 एके 4, 4 त्रिकम 12 येईल, 2 राहील, 4 पंचे 20, 4 सक्क 24 येईल. 169 अधिक आपण इथं 36 केलं तर किती येईल, प्लस केलं तर 9 आणि 6 इथं 15 येईल. इथं हातच्याला 1 येईल, 6 आणि 3 9 आणि हा एक 10 येईल आणि इथे एक हातच्याला येईल, 2 आणि 2 इथे 1 आणि 1 2 येईल, 205 अशी आपल्याला संख्या मिळेल. पण इकडे तर स्क्वेअर रूट आहे, त्यामुळं एकची व्हॅल्यू अंडर रूटमध्ये 205 ही येईल. हे झालं आपलं फायनल उत्तर, फायनल आन्सर आपलं हे झालं थर्ड क्वेश्चनचं. तर आपण आता चौथा पुढचा क्वेश्चन बघूया. ह्यामध्ये दिलेलं आहे 16% ऑफ 375 आहे मायनस 102 गुणिले, इथं क्वेश्चन मार्क ठिकाणी मी एक्स घेतो आणि इथं 35 असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर 16% म्हणजेच काय असते, 16 भागिले 100, ऑफ म्हणजेच गुणिले असते. ऑफ जिथे दिसेल तिथे तुम्हाला गुणिले हे चिन्ह वापरायचं आहे. 375 येईल मायनस 1/2 ऑफ म्हणजे गुणिले एक्स इक्वल टू 35. हे पण आपण लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे सॉल्व करत जायचं आहे. आता इथं भाग कितीनं जातोय बघा, 25 न भाग जातोय. 25 चोक 100 येईल, 25 दोन्ही 50 येते, त्यामुळे 25 एके 25 येईल. इथे राहील किती 25 आणि 10 35 आणि 2 37, त्यामुळे इथं 12 राहील. 12 म्हणजे इथं 125 होईल, 25 5 125 म्हणजे इथं 15 ने भाग जातो. 4 एके 4 येईल, 4 चोक 16 येईल आणि 15 गुणिले 4 इथं किती येईल, 4 गुणिले 15 राहील आणि इथं मायनस 1/2 ऑफ एक्स इक्वल टू 35. 15 चोक काय येणार आहे इथं 60 येणार आहे. आता ही जी मायनस टर्म आहे ती मायनस टर्म, आता ही जी टर्म आहे इकडे ही प्लसमध्ये असते, ही जी मायनस टर्म आहे ही इकडे गेल्यानंतर प्लस होते आणि इकडची जी प्लसची जी टर्म आहे ती इकडे आल्यानंतर मायनस होते. म्हणजे जी प्लस 35 आहे म्हणजे आपण इकडं मायनस 35 घेऊ शकतो आणि जे मायनस हे सेम जी टर्म आहे ती आपण प्लसमध्ये इकडे घ्यायची आहे. प्लस इकडं 1/2 ऑफ एक्स असं येईल. त्यानंतर ह्याचं मायनस केल्यानंतर किती येते बघा, इथं 25 येईल, 60 वजा 35 25 येईल इक्वल टू 1/2 ऑफ एक्स. आता ही जी टर्म आहे 1/2 हे 2 भागिले आहे, ती ह्या साईडला ज्यावेळी येते त्यावेळी ते गुणाकार फॉर्ममध्ये येते. म्हणजेच 25 गुणिले इकडे 2 येणार आणि इकडं x गुणिले 1 हे आहे असं इकडं राहणार.
मग एक्सची व्हॅल्यू किती येणार 25 दोन्ही 50. हे आपलं 4th क्वेश्चनचं आन्सर झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूया 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिले बघा 160 गुणिले 75% प्लस अंडर रूट मध्ये इथं ब्रॅकेट पण आहे 196 गुणिले 2 मायनस 18 इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क या ठिकाणी मी इथं एक्स घेतो. त्यानंतर आता कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. सगळ्यात पहिला सोडवताना आपण डावीकडूनच सोडवायला सुरुवात करायची. सिंपल फॉर्ममध्ये घ्यायची. 160 गुणिले 75% म्हणजेच 75/100 येणार प्लस आता अंडर रूट ऑफ 196. जर माहीत असेल तुम्हाला 15 मी मगाशी सांगितलेलं बघा 25 जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये केलतो तसंच 15चा स्क्वेअर करून बघायचा. 15चा स्क्वेअर काय येणार आहे 15चा स्क्वेअर कसा येणार आहे ह्याच्यामध्ये तर 5चा जो स्क्वेअर येणार तो किती येणार 25 येणार आणि 1च्या पुढची संख्या इथं 2 येणार म्हणजे 2 गुणिले 1 इथं 2 येणार. 225 जे आहे त्याच्यापेक्षा लहान संख्या ही 196 आहे. मग 14चा स्क्वेअर करून बघूया आपण. 14 गुणिले 14 4 चौक 16 येणार ह्याच्यामध्ये. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिले 1 4 4 गुणिले 1 4 आणि 4 आणि 4 8 होते आणि हा 1 ह्याच्यामध्ये 9. त्यानंतर हा कॅरी फॉरवर्ड आपला झाला. आता त्यानंतर 1 गुणिले 1 1 येईल म्हणजे 196 जे येते ते कशाचा स्क्वेअर आहे 14चा जर स्क्वेअर केला आपण तर तो 196 येतो. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये इथे किती येईल 14. 2 काय येईल गुणिले ॲज इट इज आहे असं ते राहणार वजा 18 आहे असं राहणार एक्स आहे असं राहणार. आता आपल्याला ही टर्म आपण इथे सोडवून बघा. जे 0 आहे ते 0ला इथे 0 आपण कट करू शकतो. त्यानंतर 5 ने ह्याला भाग जातो 5 दोन्ही 10 15 5 75 2 ने ह्याला भाग जातो 2 8 16 व 15 गुणिले 8 किती येणार आहे 15 8 20 असे येणार आहे 120 येणार आहे. ही टर्म सॉल्व्ह केल्यानंतर पुढची टर्म येणार आहे 14 दोन्ही 28 येणार आहे मायनस 18 आहे असं येणार आहे इक्वल टू एक्स. हे पण सोडवताना आपल्याला लेफ्ट टू राईट सोडवत आपण जायचं आहे. 0 अधिक 8 8 येईल 2 अधिक 2 4 येईल 1 इथं आहे असं येईल मायनस 18 इक्वल टू इथं एक्स येणार आहे. इथे किती येणार आहे बघा 8 वजा 8 0 येईल 4 वजा 1 3 येईल आणि 1 ॲज इट इज येईल इक्वल टू एक्स. म्हणजे फायनली जी एक्सची व्हॅल्यू येणार आहे ती 130 अशी आपली एक्सची व्हॅल्यू येणार आहे. असे आपले आजचे सिम्प्लिफिकेशन टॉपिकवरचे 5 क्वेश्चन जे आहेत पूर्ण झालेले आहेत. क्वेश्चन आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला नक्की विसरू नका. थँक्यू.